जणांनी नेमके काय काय पडसाद उमटलेले आहेत बघणार आहोत आमच्या या एका बातमीपत्रात बाईट कट टू कट। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 21 जानेवारीला होणार। आम्हाला ही तारीख अपेक्षित नव्हती, तोपर्यंत सर्व निवडणुका पार पडतात। अनिल देसाईंची प्रतिक्रिया। 21 जानेवारीची डेट दिली आहे जी आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती, कारण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्व नगरपालिकांच्या आणि बाकी सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार पडत आहेत। लोकशाहीचे जे काही दरवाजे आहेत ते सर्व आम्ही ठोठावले आणि सुप्रीम कोर्ट हे अत्युच्च आहे। आम्हाला आजही विश्वास आहे की ते न्याय करतील, परंतु न्याय हा वेळेत झाला पाहिजे तरच त्या न्यायाला अर्थ असतो आणि तो न्याय वेळेत व्हावा, लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा होती। परंतु आज त्यांनी दिलेलं 21 तारीख ही शेवटी आपल्याजवळ दुसरा काय पर्याय नसतो। माननीय सुप्रीम कोर्टाला ज्याप्रमाणे त्यांना वाटलं त्याप्रमाणे त्यांनी चिन्ह आणि पक्षाचा निर्णय कोर्टाने लवकर द्यावा। कोर्टाने निर्णय दिला असता तर बाकीच्या गोष्टी स्पष्ट झाल्या असता। अनिल देसाईंची प्रतिक्रिया। जे चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठीचं आमचा जो आग्रह होता किंवा याच्यावर ही या विषयाचं गांभीर्य ओळखून सुप्रीम कोर्टाने याच्यावर निर्णय अगोदर द्यावा ते टॅग केलं। दोन्ही याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ओव्हरलॅपिंग आहेत, त्यामुळे अपात्रतेची सुद्धा केस त्याबरोबर होती, पण या दोन्हीपैकी कुठचंही झालेलं नाही। कंटेम्प्टच्या बाबतीमध्ये कारण हे विषय झाले की आपोआप बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात। आपण जर त्याचा अभ्यास केला तर कळेल तुम्हाला की अपात्रतेची केस आणि महत्वाची सिंबलची केस म्हणजे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे जर त्याची सुनावणी होऊन निर्णय आला असता अपेक्षित वेळेमध्ये तर त्या गोष्टीला एक वेगळा अर्थ असता। पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय द्यायला कोर्टाला इतका वेळ लागतो हे दुर्दैव आहे। विनायक राऊतांची टीका। दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेने खऱ्या अर्थाने योग्य वेळेला न्याय करण्याची आवश्यकता असते, परंतु दुर्दैवाने शिवसेनेच्या बाबत मात्र तारखेवर तारीख अशा पडल्या जातात आणि न्यायाची अपेक्षा धरून आम्ही बसलो होतो त्यावेळेला अशा पद्धतीने अपेक्षाभंग झालेला आहे, त्यामुळे दुर्दैव आम्ही आमचंच समजतो। 21 जानेवारीला 4 प्रकरणांवर सुनावणी होणार आहे। असीम सरोदेंची माहिती। शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव या संदर्भात निवडणूक आयोगाने दिलेला जो बेकायदेशीर निर्णय आहे तो चॅलेंज करण्यात आलेला आहे। ते प्रकरण अपात्रतेचं प्रकरण शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं अपात्रतेचं प्रकरण आणि पक्षचिन्हाचं प्रकरण या सगळ्या चारही प्रकरणांची सुनावणी एकत्रित 21 तारखेला म्हणजे 21 जानेवारीला होणार आहे आणि त्यासाठी किती वेळ लागेल असं विचारल्यावर संयुक्तिकपणे या दोन्ही प्रकरणांची मांडणी करण्यासाठी एका बाजूला 3 तास आणि दुसऱ्या बाजूला 2 तास असे 5 तास देण्यात आले, पण त्याच्यामध्ये थोडीफार वेळेची वाढ होईल तरी चालेल असं सुद्धा न्यायालयाचं मत आहे। त्यामुळे 21 जानेवारीला सुनावणी सुरू होईल हे नक्की झालेलं आहे आणि 21 तारखेला जर सुनावणी सुरू झाली तर त्याच दिवशी ती 5 तासात संपू पण शकते, कारण 11:30 वाजता बरोबर सुनावणी सुरू होणार आहे 21 तारखेला आणि नाही झाली तर 22 तारखेला ती पूर्ण होईल। कानून के हात लंबे होते हे ऐकून होतो, केवळ तारीख पे तारीख सुरू आहे। कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। काय आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं कानून के हात लंबे, आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी आहे। तारीख पे तारीख होत चाललेलं आहे आणि खरोखर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या राजकीय घडामोडीवर कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का, दुर्लक्ष होत आहे का? आणि तेही आपण पाहिलं असेल ही काय फक्त राजकीय घडामोड नाही आहे, ही संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे। ह्याच्यात जे संविधानाप्रमाणे पक्ष झाले पाहिजेत किंवा बनले पाहिजेत त्या पक्षाचीच चोरी झाली आहे, त्या लोगोची चोरी झाली आहे आणि चोरांना वेळ मिळत चाललेला आहे, हे दुर्दैव आहे। ते जरी असलं तरी आम्ही जनतेच्या न्याय अदालतमध्ये आहोतच, जनता ठरवेल। विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, तर स्थानिक स्वराज्य संस्था येतील, पण एक निकाल जो महत्त्वाचा आहे आपल्या देशाच्या हितासाठी निकाल महत्त्वाचा आहे, तोच निकाल अजून वाट पाहतो आम्ही। आता ठीक आहे, वाट पाहत राहू, आम्ही पूर्ण आदर राखून वाट पाहत राहू। गद्दार सेना आणि भाजप सोबत कुठेही युती करायची नाही। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्याची विनायक राऊतांची माहिती। अजिबात नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गद्दार गट आणि भाजप यांच्यावर कोणत्या परिस्थितीत हात मिळवणे नाही म्हणजे नाही।
ठीक आहे, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्यामुळे उद्धव साहेब जो निर्णय घेतात तोच आम्हाला शेरसावंत मान्य आहे. इतर काय नसतायत तिकडे आम्ही काय लक्ष देत नाही. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता. अजित पवारांनी सर्व पदांचा राजीनामा द्यावा. अंजली दमानी यांची मागणी. ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला, त्याच्यातल्या सदस्यांची, यापैकी 6 पैकी 5 सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का, निष्पक्ष चौकशी करू शकेल का? म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा. पार्थ पवार कंपनीत 99% भागीदार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अंजली दमानी यांची मागणी. जर त्यांनी असं सिद्ध केलं पार्थ पवारनी की हे मला माहीतच नव्हतं, हे रजिस्ट्रेशन होणार आहे हे मला माहीतच नव्हतं, तरच फक्त दिग्विजय पाटीलवर ते येऊ शकतं. पण आत्ताच्या घटनेला आपण सगळ्या माध्यमांनी हा पेपर दाखवला आहे. याच्यात कायद्यानी अमेडिया एंटरप्राइजेस LLP, ज्याच्या दोन्ही पार्टनर्सच्या सह्या आहेत, ते म्हणतात की या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत. याचा अर्थ, आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे, याचा अर्थ पार्थ पवारला आणि अमेडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती. म्हणून, आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की 99% पार्टनरशिप ही पार्थ पवारची आहे आणि 1% पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे. की जर मी खोटा व्यक्ती उभा केला, म्हणजे ज्याचं नाव आता समजा पार्थ अजित पवारच्या ऐवजी दुसरा पार्थ पवार उभा केला किंवा दुसरा दिग्विजय पाटील उभा केला, तर अशा खोट्या व्यक्तींना जर उभं केलं गेलं तर त्याच्यावर त्यांना शिक्षा होऊ शकते, जी 7 वर्ष किंवा त्यांच्यावर फाईन किंवा दोन्ही हे त्यांना होऊ शकते नाही, ही होते. अजित पवारांच्या एकूण 69 कंपन्या मी सगळ्याचा अभ्यास करणार आहे. अंजली दमानी यांचा इशारा. मी तर मालिकाच करायचं ठरवलंय. माझ्याकडे आता मी हळूहळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत, जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत, त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे. पण आत्ताच्या घटनेला, कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको, म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या. पहिलं म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही. सेकंडली, हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवलं गेलं FIR मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे FIR मध्ये घातलं गेलं पाहिजे. बाळगंगा धरणात, कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही. पार्थ पवार यांनी दिग्विजय यांना सगळे अधिकार दिले होते. तेजवानी पार्थ पवार दिग्विजय यांना अटक करा ची मागणी. जवळजवळ त्याच्यात 350च्या वर नावं आहेत. कारण आता ही जी 271 नावं आपण बघितली, त्याच्यापैकी जवळजवळ 50 लोक हे मयत झालेले आहेत. त्यांचे वारस त्याच्यावर लागल्यानंतर 350 ते 340 लोक आत्ता आहेत, जे डॉक्युमेंट्स शीतल तेजवानीकडे नव्हते. आता मुद्दा नंबर 2, ते डॉक्युमेंट पॉवर ऑफ अटॉर्नी रजिस्टर्ड नव्हतं. मुद्दा नंबर 3, की हे अनरजिस्टर्ड डॉक्युमेंटमध्ये सुद्धा त्यांच्या वतीने सही करण्याचे अधिकार हे शीतल तेजवानीला नव्हते. आणि ही जर शीतल तेजवानी आज पळून गेली असेल तर तिच्या विरुद्ध शोध झाला पाहिजे, तिला अटक झाली पाहिजे, दिग्विजयला अटक झाली पाहिजे आणि पार्थ पवारला देखील अटक झाली पाहिजे. पुण्यातील जमीन सरकारी आहे, 42 कोटींच्या दंडाची गरज नाही. जमीन घोटाळा प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. सरकारी जागा आहे, मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली, जो सरकारी जागेचा व्यवहार आहे. शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो
या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतोय. व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी का दिली हे चेक करावं लागेल. दमाने यांना काही अडचण असल्यास त्यांना मी ACS समितीशी भेटण्यास सांगितलंय. पुढच्या महिन्याभरात रिपोर्ट येईल. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. काल अंजली दमाने यांची माझ्याशी येऊन भेटल्या. त्यांच्यासोबत शिष्टमंडळी होतं. मी चर्चा केली. त्यांना हे सांगितलं की आमची ACS विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. तुम्हाला वाटलं तर काही ACS समितीसमोर आपलं मत मांडता येईल. आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही मत मांडू, आमचं त्या ठिकाणी पुरावे ते मांडू. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आपला पुढच्या 1 महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे. महिन्याभराचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे, शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला दिसले आहेत, तहसीलदार आहेत, IGRचा एक मुद्रांक अधिकारी आहेत, त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले, निलंबन केलं, पुढे कारवाई करू. पार्थ अजित पवारांवरील आरोप गंभीर नाहीत. अंजली दमाने यांना कुणी टार्गेट दिलंय? दमाने यांच्या आरोपांवर सूरज चव्हाणांचं उत्तर. त्या डॉक्युमेंटच्या आधारावर मी आज त्यांची पत्रकार परिषद पाहिली. त्याच तक्रारदार वाटल्या, त्याच चौकशी अधिकारी वाटल्या आणि त्याच न्यायाधीश मला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्या वाटल्या. खरं तर एखाद्यानं आरोप करणं ठीक आहे, पण चौकशी केली, जसं काही आता ही शिक्षाच दिली पाहिजे. तुम्ही कोण आहात? आणि हे जे झोपलेले किंवा परदेशातून येऊन आमच्यावर आरोप करणारे लोकांचे सुद्धा तोंड बंद करायचेत आणि 1 महिन्याच्या आत आम्ही ते करू. नगर परिषदेमध्ये भाजपसाठी अत्यंत चांगलं वातावरण. भाजपचेच नगराध्यक्ष नगरसेवक निवडून येणार, अनिल बोंडेंना विश्वास. दाही नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष निवडून येतील आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुद्धा बहुसंख्य मतांनी निवडून येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बहिणी अतिशय प्रेम करतात, लाडका देवाभाऊ म्हणतात आणि शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला. अमरावतीमध्ये 1100 कोटी रुपये मदतीसाठी आले आणि त्यामुळं अतिशय चांगलं वातावरण नगरपालिकेच्या क्षेत्रात आहे. लोकांना 2 इंजिनच्या सोबत नगरपालिकेचं 3रं इंजिन पाहिजे. भाजपच्या नेत्या म्हणून नवनीत राणा नक्की प्रचार करतील, बाकी काय करायचा हा त्यांचा घरचा प्रश्न आहे. अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे, परंतु त्यामध्ये घरच्या प्रश्नात मी काही बोलत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्या म्हणून त्या निश्चितच भाजपचा प्रचार करतील असा मला विश्वास वाटतो. कणकवलीत होऊ घातलेल्या शहर विकास आघाडीवर उद्धव ठाकरे नाराज नाहीत. त्यांनी कणकवली शहर विकास आघाडीला सहमती दर्शवली. वैभव नायकांची प्रतिक्रिया. नाही, उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे. उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली. आम्ही उद्धवजींनी त्या विचारावर अमित शहाने डावलून सगळे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्न. कराडला भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढणार. कराडच्या पालिकेच्या 31 जागांसाठी 104 जण इच्छुक. भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांची माहिती. 2016 साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा सिटिंग नगराध्यक्ष आहे. त्यामुळे महायुती करताना ही जागा नगराध्यक्ष पदाची भारतीय जनता पार्टीकडे राहावी, पण शेवटी तोडगा काही अजून निघालेला नाही. त्यामुळे प्रयत्न आहे, बघूया. राज्यातील पालिका नगर परिषदेमध्ये 51% भाजप महायुतीमधनं निवडून येईल. युती नाही तिथे मतभेद होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या माध्यमातून 2/3 बहुमताने महाराष्ट्रात भाजपा महायुती निवडून येईल. 51%च्या वर मतं घेऊन भाजपा महायुती निवडून येईल. आणि याकरता कालही माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी, शिवसेनेचे उदय सामंतजी आणि शंभूराजे देसाई आमची बैठक झाली आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुती हे पूर्ण शक्तीने राहील. नगर परिषद निवडणुकीसाठी आमची संपूर्ण तयारी झाली आहे. महायुती म्हणूनच आम्ही लढू. अतुल सावेंची प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमची सगळी तयारी झालेली आहे. आमची महायुतीचं बोलणं सगळीकडे चालू आहे. आज उद्यामध्ये त्यामध्ये निर्णय होईल आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की आम्ही महायुतीमध्येच ही निवडणूक लढू आणि विजय प्राप्त करू. एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 125 जागांची मागणी करण्याची शक्यता. शीतल म्हात्रे यांची माहिती. एक लक्षात घ्या, 2017 ते 22 ते जवळजवळ 65 नगरसेवक हे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, माजी नगरसेवक. आणि त्याचप्रमाणे 2017च्या अगोदरचे जवळजवळ 60 ते 62 नगरसेवक आज आमच्याबरोबर आलेले आहेत. त्याच्यामुळे टोटल संख्या म्हणाल तर जवळजवळ 125 नगरसेवक हे आज आमच्याकडे माजी नगरसेवक आज आमच्याबरोबर आहेत. त्यामध्ये 2017 असतील, त्याच्या अगोदरचे असतील, असे सर्व मिळून. त्याच्यामुळे ह्या 125 नगरसेवकांनी परत एकदा नगरसेवक व्हावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. फायनल त्याच्यावरचा जो निर्णय आहे किंवा किती जागा मिळतील किंवा किती जागा आम्हाला मिळाव्यात याबद्दलचे संपूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरचा खरा निर्णय आणि त्याच्याबद्दलची माहिती ही माननीय शिंदे साहेबच देतील. पण आज मी तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगेन की 125 नगरसेवक आज आमच्याबरोबर उपस्थित आहेत, जे परत एकदा नगरसेवक व्हायला उत्सुक आहेत. मुंबई महापालिकेत आम्ही 14 ते 15 जागांची मागणी करणार आहे. महायुतीमध्येच लढणार. रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये आम्हाला एक 14-15 जागा आम्हाला असाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. कारण मागच्या वेळेस आमची एकदा 12 नगरसेवक अर्पेज होते, त्यामुळं 14-15 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. क्रिकेटसाठी काम करणाऱ्यांना मतदान करण्यात आलं. खेळाडू कमी, राजकीय व्यक्ती देखील आहेत. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मला वाटतं ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे क्रिकेटसाठी काम करतील त्यांना मतदान करणं होतं आणि म्हणूनच आम्ही काही जे क्रिकेटप्रेमी आहोत ते इथे आलेलो आहोत. महत्त्वाची गोष्ट हीच असेल की पुढेही राजकारण बाजूला ठेवून क्रिकेटच्या प्रेमाखातीर काम होईल ही अपेक्षा आहे. की अनेक खेळांमध्ये आपण पाहता काही राजकीय मंडळी पण असते, पण ती मंडळी राजकारण न आणता ह्याच्यात क्रिकेट जर किंवा त्या खेळासाठी काम करणार असेल तर चांगलंच आहे, आनंद आहे. जेव्हा दिल्लीत स्फोट झाला तेव्हा पंतप्रधान दिल्लीत होते, मात्र ते दुसऱ्या दिवशी भूतानला गेले. नाना पटोलेंची टीका. काही गोष्टी या ठिकाणी समजल्या पाहिजेत की देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री बिहारच्या निवडणुकीत ते पूर्ण लक्ष देऊन होते. कारण की निवडणुका आणि प्रचार, कारण की हे प्रचार व्यवस्थेतून निघालेले आहेत, संघाचे प्रचारक होते ते असं तेच सांगतात. त्यामुळे प्रचार हा त्यांचा महत्त्वाचा भाग आहे. गृहमंत्री ज्या हॉटेलमध्ये बिहारमध्ये थांबले होते पटण्यामध्ये, त्यातले CCTV फुटेजेस कसे त्याला झाकून ठेवले होते हेही आपण देशभरामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे कोणाला ते भेटत होते हा एक प्रश्न त्याच्यामध्ये होता. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की ही घटना परवा रात्री घडली त्या दिवशी प्रधानमंत्री दिल्लीमध्ये होते, पण सकाळीच ते भूटानला चालले गेले.